कैकाडेजी, मला हे विचारायचं आहे, तुम्ही सालई दाब्याचे उपसरपंच आहे. आतापर्यंतचा काय काय विकास झालेला आहे, कोणत्या मुख्य समस्या होत्या ज्या तिथे पाहिल्या तुम्ही, ज्या पूर्ण केल्या, आणि भविष्यात काय प्लॅन राहील आता विकासाला घेऊन? आता म्हणजे आपलं 39 महिने झाले मला. या 39 महिन्याचा कार्यकाल असा गेला, त्या ठिकाणी मशानभूमीमध्ये जाण्याचा रस्ता नाही होता त्या गावात. तो रस्ता सिमेंटीकरण पूर्ण झालेला आहे. दुसरी गोष्ट, पूर संरक्षण भिंत शाळेपर्यंत पूर्ण झालेली आहे त्याची. त्याच्यानंतर म्हणजे जनसुविधेचा 5 लाख रुपयाचा रस्ता पोईचा पूर्ण झालेला आहे. त्या ठिकाणी मशान शेड पूर्ण झालेला आहे. त्या ठिकाणचा सभामंडप म्हणजे मंदिराचा सभामंडप पूर्ण झालेला आहे. त्यानंतर तिथं जे रिलायन्स कंपनीने दिलेलं ते कंपाऊंड वॉल आहे शाळेचं, ते पूर्ण झालेले आहे. गावातले रस्ते पूर्ण झाले आहेत. पोईचे नाला खुलीकरण झालं. नाल्याचं पाणी जे गावात घुसत होतं ते आता म्हणजे सरळ मार्गाने निघून गेलेलं आहे. अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. इथेही म्हणजे कसं समाज भवनाचं काम चालू आहे. शाळेचं 21 लाख रुपयाचं काम चालू आहे. इथं 40 लाख रुपयाचा पाणी पुरवठ्याचं काम यायचं आहे. आता म्हणजे 4 महिन्याच्या नंतर त्याची सुरुवात होईल. पाणी टंचाईच्या काळात म्हणजे आडव्या बोरचं काम पूर्ण झालेलं आहे. अशा अनेक प्रकारची कामं, जलयुक्त शिवार पूर्ण झालं आहे. अशा गोष्टी परिपूर्ण झालेल्या आहेत. कैकाडेजी, गावामध्ये इलेक्ट्रिसिटी, वैद्यकीय सेवा, रस्ते याही समस्या हे असतात प्रमुख मागण्या, या झालेल्या आहेत का? इलेक्ट्रिकच्या बाबतीत आपण ट्रस्ट केला आहे, कारण का तिथं केबल टाकून म्हणजे संपूर्ण हे झालं आहे. म्हणजे लाईन जाण्याचा आता काही तसा संभव नाही. लाईन जाते 1-1.5 तासासाठी लाईन जाते, पण परत पुन्हा येते. सिंगल पेज चालू राहते. शेतातली लाईन चालू राहते. आरोग्य सेवेसाठी म्हणजे सेंटर आहेच तिथं. PSC दवाखाना तिथंच आहे, कारण का डिलिव्हरीचं प्रमाण गावात जास्त आहे. जास्त म्हणजे त्या दवाखान्याचा फर्स्ट नंबर आहे हिंगणा तालुक्यात. अशा बाबतीत ते व्यवस्थित आहे. कैकाडेजी, गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या असते, तर ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन आहे का? प्लॅन म्हणजे आम्ही कंपनीला म्हणजे सांगत राहतो नेहमी, म्हणजे त्याच्या शैक्षणिक पात्रताप्रमाणे मुलं पाठवतात. पण मुलं कसं आहे का त्या कंपनीत करायला तयार राहतो. कधी कधी असा ह्या एक प्रश्न होतो. गावामध्ये छोटे उद्योगधंदे आले तर किती फायदा होईल, आणि उद्योगधंदे न येण्यामागे शासनाचं काही दुर्लक्ष वाटत आहे का तुम्हाला? नाही, तसं काही दुर्लक्ष नाही. ठीक आहे.